लंके यांच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। पुणे दौऱ्यादरम्यान गुंड गजा मारणे यांची लंकेंनी भेट घेतलेली आहे। लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती आपण अधिक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्याकडून। अमोल मिटकरी जी, निलेश लंके यांचा गजा मारणे यांच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? एक लक्षात घ्या, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी ज्यावेळेस भेट घेतली होती त्यावेळेस तुतारी गटाने राळ उठवली होती महाराष्ट्रामध्ये। आज मात्र स्वतः खासदार निलेश लंके साहेब त्यांच्या घरी जातात, त्यांचा तो सत्कार स्वीकारतात। तुमच्या चॅनलवर मी पाहतोय, याच्यापूर्वी पण एका चॅनलवर बघितलं, आणि गुंड गजा मारण्याच्या घरी जाऊन तो सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया येत नाही, कुठलंही स्पष्टीकरण येत नाही। आमच्याकडून चूक झाली होती, पार्थ पवार तिथे गेले होते, त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण आमच्या नेत्यांनी अर्थातच अजितदादांनी दिलं होतं की ठीक आहे, जे चूक आहे ते चूक आहे। आता आम्ही वाट पाहतोय की लंकेंनी जे स्वतःहून हा वाद ओढून घेतलाय याच्यामध्ये ते स्वतः काय स्पष्टीकरण देत आहेत लंके साहेब, आणि त्यांच्या पक्षाचे जे कोणी वरिष्ठ नेते असतील ते काय याच्यावर बोलतात ते सुद्धा पाहिलं पाहिजे। हे होते कसं, हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती। याची चर्चा तर झाली पाहिजे, आणि स्वतः ते एका पदावर आहेत, एका जबाबदार पदावर आहेत। इतकंच काय, त्यांनी त्या बाबतीत स्वतः येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे। गजा मारण्याच्या बाबतीत सर्वांना माहित आहे, गजा मारण्याची पार्श्वभूमी, सगळ्या गोष्टी। मग जो विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा म्हणून तुम्ही महाराष्ट्रात लोकसभा लढलात, जो विचार तुम्ही पुरोगामित्वाचा म्हणून लढलात, हे जे काही घडतंय, म्हणजे आता लोकसभा जी अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक झाली किंवा बारामती लोकसभेमध्ये झाली, याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुंडागर्दी झाल्या, पैशाचं वाटप झाला, हा धागादोरा गजा मारण्यापर्यंत जातोय का, हे सुद्धा या निमित्तानं महाराष्ट्राने तपासलं पाहिजे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे। पण निलेश लंकेचं स्पष्टीकरण यावर अपेक्षित आहे ना, ते काय म्हणतात त्याची आम्ही वाट पाहणार आहोत। अगदी मिटकरीजी, आपण पाहतोय की गजा मारणेवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर तो तुरुंगामध्ये सुद्धा होता, आणि असं असताना सुद्धा निलेश लंकेंनी त्यांचा सत्कार स्वीकारलेला आहे त्याच्याकडून, आणि त्यामुळे आता हा वाद निर्माण झालेला आहे। जर निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिलं नाही तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची नेमकी काय मागणी असणार आहे? आमची मागणी हीच असेल की ज्यावेळेस पार्थ पवार गेले त्यावेळेस ते चुकले होते असं यांनी म्हटलं होतं, त्यावर आम्ही स्पष्टीकरण दिलं, म्हणजे अजितदादांनी सांगितलं। आता आम्ही पाहतोय की जर गजा मारण्यासारख्या व्यक्तीच्या घरचा सत्कार लंके साहेबांसारखे खासदार, ज्यांना आपण खासदार म्हणतो, जे सामान्य कुटुंबातले आहेत असं आपण समजतो आणि आहेत, पण तर ते असा सत्कार स्वीकारल्यानंतर काय स्पष्टीकरण देतात, आणि जर त्यांनी त्याच्यावर काही स्पष्टीकरण दिलं नाही, बघा स्पष्टीकरणाचे दोन प्रवाह असू शकतात। प्रवाह क्रमांक 1, मला माहित नव्हतं, मला कार्यकर्त्यांनी विनंती केली, मी सहज गेलो, नंतर माहित पडलं। आता इतके तर कोणी दूध खोळं नाहीये, आपण ज्याच्याकडे जेवायला, चहा पाण्याला किंवा सत्कार स्वीकारायला जातो तो व्यक्ती कसा आहे एवढं तर पाहून जातोच ना। त्याच्यामुळे यांच्या स्पष्टीकरणावर डिपेंड आहे हे काय स्पष्टीकरण देतात। जर त्या गोष्टीचं समर्थन झालं तर पुढचं उत्तर आमच्याकडे तयार आहे, आणि जर यांनी सांगितलं की माझ्याकडून चूक झाली होती, मला जायला नव्हतं पाहिजे, तर त्या विषयावर ते पडदा पाडण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी होईल। मात्र हे जे काही चाललं हे महाराष्ट्रात कोण गुंडागर्दी करते हे लक्षात येते सध्या। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।